अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मार्च मध्ये अटक झालेली होती, ईडीने ही अटक केलेली होती आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली, पण तिथून दिलासा मिळाला नाही। सर्वोच्च न्यायालयाकडून आता अरविंद केजरीवाल यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण लोकसभेच्या निवडणुकीचे आणखी 4 टप्पे उरलेले आहेत। 3 टप्प्यातील निवडणूक झालेली आहे आणि या 4 टप्प्यांमध्ये आता जोरदारपणे अरविंद केजरीवाल प्रचार करण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे। अंतरिम जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केला आहे आणि या विषयातील माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। तर 1 जून पर्यंत केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे आणि 1 जून पर्यंत सर्व टप्पे संपणार आहे। आपण जाऊयात राठोड यांच्याकडे। विनोद, काय सांगाल, अरविंद केजरीवाल यांना आता बरोबर निवडणुकी दरम्यान ऐन निवडणुकीमध्ये जामीन मंजूर झाला आहे, कोणकोणत्या अटी शर्तींवर हा जामीन मंजूर झालाय? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने तो जामीन मंजूर केला आहे। आम आदमी पक्षाकडून वारंवार जामीन मंजूर बाबतचा अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला जात होता, परंतु ईडीकडून जी चौकशी सुरू आहे या प्रकरणामध्ये ईडीकडून आक्षेप घेत तो जामीन नामंजूर करण्यात आला होता। परंतु आज सरतेशेवटी अरविंद केजरीवाल यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे। आम आदमी पक्षाकडून एक या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला आहे की लोकसभेच्या निवडणूक सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नैतिकतेचा अधिकार त्यांना आहे आणि त्या आधारावर मूलभूत अधिकारांवर त्यांनी प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना अधिकार आहे आणि त्या आधारावर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे। काही जाती अटी या ठिकाणी त्यांनी नमूद केला आहे, त्या थोड्याच वेळात कळतील, परंतु आज मात्र आम आदमी पक्षाला आणि खास करून इंडिया अलायन्सला हा एक मोठा दिलासा या माध्यमातून। विनोद, आता जेव्हा अरविंद केजरीवाल हे बाहेर येतील त्यावेळेला आणखी आक्रमकपणे प्रचार करण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचं किती डॅमेज हे एनडीएला होऊ शकतं? नक्की अरविंद केजरीवाल यांची आक्रमकता पाहता, कारण अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाला दिल्लीमध्ये पराभूत केलं, एक नाही तर किमान 2 वेळा पराभूत केलं आणि त्यानंतर महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाकडून घेतला आहे। अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक हल्ले करण्यात आले होते आणि त्या राजकारणातील जो हल्ले आहे त्या माध्यमातून अरविंद केजरीवाल हे एक सक्षम असे मुख्यमंत्री त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे पाहायला मिळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या अलायन्सला याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे आणि अरविंद केजरीवाल जेव्हा जेव्हा प्रचाराला निघतील आता ते थेट भारतीय जनता पक्षावर आरोप प्रत्यारोप करतील आणि ईडीची जी चौकशी सुरू आहे कदाचित त्यावरही ते आरोप प्रत्यारोप करू शकतात, कारण दबावाच्या खाली ईडीने ही कारवाई केली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून वारंवार केला जात होता आणि इतरही पक्ष या माध्यमातून करत होते। परंतु आज ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे त्या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीची जी ताकद आहे ती मजबूत आणखी होईल असा दावा अनेक पक्ष जे आहेत त्यांचे मित्र पक्ष हे करत आहेत। मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।